पडे संघासाठी बिनीचे फलंदाज आहेत प्रणव आणि यश. पहिले षटक घेऊन येत आहेत राकेश. आणि हा पहिला चेंडू खराब चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. लेगच्या दिशेने क्लिक केला आणि एक धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या होते ती 2. आणि हा फुलटॉस चेंडू चांगलाच तटवलेला आहे आणि झेल सोडलेला आहे. क्षेत्ररक्षकांची थोडी चूक. त्या दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळत आहे फलंदाजांना. दोन चेंडू नंतर धावसंख्या होते ती 4. पुढचा चेंडू आणि स्ट्रेटला लटवलेला आहे. परत एकदा गचाळचं क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. आणि हा पुढचा चेंडू चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धावा घेण्यात यश येत आहे फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. 4 चेंडू 9 धावा. एक धाव निर्धारित स्वरूपातली धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. 5 चेंडू 10 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 10. आणि हा उंचावर गेलेला चेंडू आणि चांगला असा झेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षकांनी. फलंदाज बाद. हॅलो हॅलो दोन्ही संघांना विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. स्कोरिंगला इश्यू होतोय स्कोररला. भानकर संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत हितेश. मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावर गेलेला आहे परंतु एकच धाव. बॉलरचं नाव हितेश आहे आणि तो आलाय तो मीच आहे ना. दोन धावानंतर धावसंख्या होते ती 12. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकत आहेत हितेश. आणि हा मिड विकेटच्या दिशेने चांगलाच तटवलेला चेंडू आणि हा षटकार उत्तुंग असा षटकार.
नितेश यांचा पुढचा चेंडू निर्धारित स्वरूपातील एक धाव. धावसंख्या होते ती 19. चांगला झेल घेण्याची संधी होती परंतु विराज यांनी ती गमावलेली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. स्ट्रेटच्या दिशेने चांगलाच तटावलेला हा चेंडू. चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 22. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकानंतर पडाई संघाची धावसंख्या होते ती 23. पुढील षटक घेऊन येत आहेत मित. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. आणि हा पुढचा चेंडू निर्धारित स्वरूपातील एक धाव. धावसंख्या होते ती 25. आणि हा पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने तटावलेला चेंडू. चांगलं असं क्षेत्ररक्षण. चांगलं अशी रनिंग. 3 धावा घेण्यात यश येत आहे फलंदाजांना. धावसंख्या होते ती 27. एक धाव निर्धारित स्वरूपातली. धावसंख्या होते 28. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आहे 28. मी त्यांनी चांगलाच तटवलेला आहे. लेगच्या साईडला पाहूया काय होतंय. आणि हा झेल सोडलेला आहे आणि हा चौकार. झेल सुटलेला आहे आणि त्याचं रूपांतर चौकारात झालेलं आहे. आणि या 4 धावांनंतर धावसंख्या होते ती पडाई संघाची 32 धावा. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू निर्धाव गेलेला आहे. 5 चेंडू 32 धावा. या निर्धारित स्वरूपातल्या धावेनंतर हे षटक संपलेलं आहे. 3 षटकानंतर पडाई संघाची धावसंख्या होते ती 33. यानंतर होणारा सामना विकास 11 विरुद्ध गावधनी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी
कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बॉलर नेम पुढील षटक घेऊन येत आहेत साहिल. नवीन आला बेटे त्यांचा सामना करतील मित. आणि ही एक धाव. आणि स्टेटच्या दिशेने चांगला चढवलेला हा चेंडू आहे. पाहूया झेल होतोय का. आणि उत्कृष्ट असा झेल. आई तुझं देगुल साजतई तुला दे डोंगरान ग तुला दे डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सीताचे मैदान ग सीताचे मैदान ग आई तुझं देगुल साजतई तुला दे डोंगरान ग तुला दे डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सीताचे पुढील फलंदाज आलेले आहेत स्वप्नील. आणि हा खराब चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या होते ती 35. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. लेगच्या दिशेने चांगला तटवलेला आहे पण उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. एकच धाव, सॉरी 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 वर. मिडविकेटच्या दिशेने चांगलाच तटवलेला आहे. थोडंसं गचाळचं क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर चौकारात झालेलं आहे. 4 धावा. धावसंख्या पोहोचते ती 41 वर. एक धाव निर्धारित स्वरूपातली. धावसंख्या होते ती 42. या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. पंचांचा नोचा इशारा. उंचावर गेलेला आहे चेंडू. पाहूया झेल होत आहे का. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे क्षेत्ररक्षकांनी. हा सामना जिंकण्यासाठी बानकर ब संघाला 46 धावांचे आव्हान. बॉल दिले स्कोर 45.
कुलदेवत महालक्ष्मी ग वसली आहे डाणू गावी ग चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग आमचा समाज 12 गावाचा 12 गावाच्या 12 देवता आमचा समाज 12 गावाचा 12 गावाच्या 12 देवता सणावाराला होतात त्यांच्या दरवर्षाला यात्रा ग चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग पढाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे आहे. पढाई संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे आहे. यानंतर होणारा सामना विकास 11 बोईन्स विरुद्ध गावधनी. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉस का बॉस लवकरच पार पडत आहे, तरी त्यांनी लवकरच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो चेक हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात ऐकतात साम्यवादी अदानी मंडळ क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि मला वाटतं या स्पर्धेचा हा शेवटचं वर्ष सुद्धा आहे. कारण या 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना साम्यवादी ब्राह्मण समाजाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांना वेगळी दिशा देण्याचं कार्य या ट्रॉफीने केलंय, या स्पर्धेने केलंय. आणि मागील 10 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं एकामागोमाग एक अशा आणि एक वेगळी आणि विशिष्ट उंची गाठत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. येस लेट्स प्लेचा इशारा मंथनकडून आलाय. आमचे ऑफिशियल अंपायर एका बाजूला महेश कुडू सर आणि दुसऱ्या बाजूला विजय सर यांना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबरीनं सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. भाविक आणि हितेश. बानकर ब आणि पडई या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न हा ऑन ड्राईव्ह आणि त्याला फील्ड करत असताना एकदा तो धावून पूर्ण केले होते. एकता बानकर संघाची एकता मागील रविवारी सर्वांनी पाहिली आहे कशा प्रकारे त्यांनी खेळ केला होता. परंतु हा ब संघ आहे आज आणि हा वेगळा संघ आहे राईट. परंतु बानकर हे नाव आहे म्हटल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होतात. यावेळेला लॉफ्ट केलाय वेगळ्या पद्धतीने वेगळ्या धाटणीचा फटका झेल सुटलाय. अशा प्रकारच्या चेंडूला तुम्ही ऑस्ट्रेलियन फॉर्मॅटमध्ये नाही खेळू शकत, नाही गॅदर करू शकत आणि तो प्रयत्न मात्र इथं करण्यात आला आणि इथे झेल सुटत असताना 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चला दोन्ही संघ आपला एक प्रतिनिधी पाठवला तर बरं होईल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू आहे आणि त्यामुळे अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. पडई आणि बानकर दोन्ही संघ काय विचार करत असणार आहेत. आज जे 22 संघ खेळणार आहेत त्यापैकी पहिले येस नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे
आणि त्यामधून त्या 22 मधून 11 मध्ये येण्याची धडपड हा प्रत्येक संघ करेल. आणि ते करत असताना कोणते संघ त्या 11 मध्ये येत आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळते ती आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न खूप मोठा कट करायचा होता. वाईड बॉल येतोय त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू. पडाई संघ खूप चांगली सुरुवात या सीझनची त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाली होती. बॅटची एज घेऊन चेंडू बाकी गेलाय सिंगल साठी. बघा फ्री हिटचा सुद्धा मोठा फायदा उचलू शकले नाहीयेत. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये मला वाटतं धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यात 46 आणि या खेळपट्टीवरती 46 धावा तितक्याशा मोठ्या आहेत का किंवा तितक्याशा छोट्या आहेत का येणारी काळ वेळ सांगणार आहे. यस प्रणव आहे आज, मला वाटतं विशाल अनुपस्थित आहेत. जे आहेत त्या खेळाडूंना घेऊन खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू अतिरिक्त धाव येते. बघा एक्स्ट्राच्या रूपाने जितक्या धावा येतील त्या धावा सर्व बोनस आहेत. म्हणजे त्या तुमच्या आस्किंग रन रेट मध्ये काउंट होत नाही. सुरुवातीला आल्यानंतर ते सोने पे सुहागाच आहेत. परंतु ज्या वेळेला तुमचं प्लॅनिंग बनतं त्यावेळेला या धावांना कुठेही स्थान नसतं. आणि हे स्थान नसताना आलेला धावा म्हणजे तुमच्यासाठी काय तर ते चेस किंवा ते टार्गेट हे कमी करण्याचं एक साधन. बघा एसटीच्या रूपाने गडी बाद झालाय आणि 6 धावा धावपलकावरती आहेत. शौर्य नाईक म्हणजे शौर्य विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतात. विवेक नाईक म्हटले की वन ऑफ द ग्रेट प्लेअर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू ऑनड्राच्या रूपाने खेळला गेलाय. एक अपकमिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहेत इनफिल्ड मध्ये. फील्ड करण्याचा त्याने सुद्धा प्रयत्न केला परंतु उंची तितकीशी मोठी नाही त्यामुळे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होताना दिसला. एकदा तो पण धावून पूर्ण केली गेली आणि शौर्यनं आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. लास्ट बॉल क्षेत्ररक्षक सजावट जर आपण पाहिली तर डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेट मध्ये आहे. आणि या मैदानाच्या भौगोलिक रचनेचा जर विचार करायचा झाला तर पूर्णपणे लॉंग स्टॉप, फाईन लेग, थर्ड मॅन पॅक आहेत. गलीमधून सुद्धा तुम्ही चौकार काढू शकत नाही आहात. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द प्लेयर, अवे फ्रॉम द बॉडी, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा फील्ड झाला इनफिल्ड मध्ये एकदा येते आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ. चला काही हरकत नाही, शेवटचा चेंडू आहे आणि तो सुद्धा येतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती बानकर बी संघाच्या. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. 9च्या सरासरीने पुढे गेलात. काय धावांचा पाठलाग होईल का तर तितकंसं सोपं नाही आहे. तरी सुद्धा 10चा फासला कायम राहतो आणि असं असताना 18 चेंडूंमध्ये आता उर्वरित 37 धावा करायच्यात आणि या 37 धावांसाठी ओहो यावेळेला उडवलाय. शानदार फटका, एक्झिक्युशन प्रॉपर नाहीये कारण हा चेंडू सरळ निघून चालला डिक्लेअरच्या दिशेने. फक्त एकच धाव यावेळेला धावपलकामध्ये ऍड होईल. थोडी बाउंड्री लाईन झुकती झाली असं वाटायला लागले. मागील वर्षी बाउंड्री थोडीशी मागे होती कारण तिथे त्या घराकडे जाण्याचा रस्ता होता त्याच्या पलीकडे होती आणि ग्राउंड थोडंसं पुढे घेतलंय आणि त्यामुळे काही संघांना आता आपलं प्लॅनिंग सुद्धा बदलावं लागलं आणि यावर्षी स्पर्धा खूप कमी झाल्यात ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस फ्यू इयर्स.
पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चालला, एका धावेसाठी जाईल. आज तितकीशी मजा तुम्हाला अनुभवायला मिळेल असं वाटत नाहीये, परंतु उद्याचा दिवस हा खूप चांगला असेल. सामवेदी अदानी मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शेवटचं वर्ष आहे. 10 वर्षांची परंपरा खूप चांगल्या प्रकारे सर्वांना अनुभवायला मिळाली आणि खास करून एक अशा खेळाडूसाठी हा शेवटचा सामना आहे ज्या खेळाडूने मागील 39 वर्ष या स्पर्धेला दिलीत. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लिजन प्लेयर फ्रॉम साबरा, कुमार नाईक यांच्यासाठी स्पर्धा शेवटची आहे. त्यांची निवृत्ती स्पर्धा हे म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये. तोताच मॅचच्या दिशेने वळूयात, ज्या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू उडवला जातोय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोणत्या प्रकारचा फंबल झालेला नाहीये. खूप चांगल्या प्रकारे गॅदर केलं. सर्वात प्रथम त्यांनी जज खूप चांगल्या प्रकारे केलं, त्यामुळे हा चेंडू हातामध्ये व्यवस्थित आलाय. फक्त एकच धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते. आमच्या डीबीएनची संपूर्ण टीम हो यावेळेला बॅकफुटर देऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बागे गेला. यष्टरक्षकाने आपलं काम चोख बजावलं आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागते. गॉन, वन मोर विकेट डाऊन फॉर पडाई. विकास 11 आणि गावधनी दोन्ही संघाचे संघनायक आपण आलेत का? येस सुमित, टॉसला तू झाला. अच्छा, गावधनी संघ फलंदाजाचं नाव कळवायचं. मी आलात. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट शिनर आहे. चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. सिंगलदा धावून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने झालाय. क्या बात आहे. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळाली आहे. 14 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत ओव्हर झाली. चला, षटकाची समाप्ती होती. 14 धावा म्हणजेच काय 7च्या सरासरीने धावा आल्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. सामवेदी ब्राह्मण ग चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. थँक्यू डीजे. चला, गावधनी संघ, थँक्यू डीजे. गावधनी संघ कर्णधार आलेत का? चला या, आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही कर्णधार कोण? हार्दिक येते. चला या सुनील भाऊ, आपण टॉस करणार आहोत. चला या दोन्ही कर्णधार. विकास 11 बोलिन्स, विपक्षामध्ये गावधनी हा संघ असणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपल्याला जॉईन होत आहेत. विकास 11 कॉल देतील. हेड इज द कॉल. हेड इट इज. थँक्यू सो मच. मी विनंती करेल मान्यवरांना की आपण स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकला हार्दिक, काय देणं असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. कसं वाटतं इथं आल्यानंतर? एकंदरीत हे कोरोडीचं वातावरण सर्वांना ज्ञात आहे, तुम्हाला सुद्धा माहीत आहे आणि मला वाटतं 3 ते 4 वेळा या हंगामामध्ये खेळतात. नाही, नक्कीच चांगलं आयोजन देखील बघायला मिळते आणि हे ग्राउंड आमच्यासाठी खूप लकी देखील आहे. मागच्या 3 ते 4 सामन्यामध्ये आम्ही 3 वेळा फायनलला आलेलो, त्यामध्ये 2 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आता देखील तोच आमचा प्रयत्न असेल. आज का सर्व खेळाडू उपस्थित आहेत की कोणी अनुपस्थित? समोर गावधनीचा संघ आहे, तर त्या संघासमोर कशा प्रकारे खेळ करणार?
आहेत उपस्थित तर सर्व आहेत, फक्त वेळेवर कोण येईल ते महत्त्वाचं आहे, कारण सकाळचा सामना असल्यामुळे थोडी धावपळ होते, पण रेग्युलर टीम सर्व आहे. नाही, गावधनी देखील एक चांगला संघ आहे, पण त्यांचे बरेचसे खेळाडू म्हणजे आमची बरेच मित्र सगळे बाहेर गेलेत, त्यामुळे कुठेतरी मागचे 2-3 सीझन तो संघ खेळला नाही, पण तो पुनरागमन करतो याचा निश्चितच आनंद वाटतोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. गावदानी जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही फलंदाजी घेतली असती. मनासारखी बॅटिंग मिळाली, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण समोर विकासशील बोळींसारखा संघ आहे. 4 षटकात 40 ते 50 धावां करण्याचा प्रयत्न करतील. बहुतांश खेळाडू तुमचे सुद्धा बाहेर आहेत, तर कशा प्रकारची या स्पर्धेसाठी तयारी असली आहे आपली? जसं बोलला तसं सगळे बाहेर आहेत, पण आम्ही आता सगळे नवीन खेळणारे पोरं आहेत, लाईक यंग प्लेयर्स आहेत. सो आम्ही ट्राय करतील की बरं खेळायचं आणि पोरांना मोटिवेशन मिळणं हेच गरजेचं आहे या टुर्नामेंटच्या दृष्टीने. आम्ही शीख घेतील काय ती. ही स्पर्धा कशी वाटली इथं आल्यानंतर? खूप चांगलं आयोजन केलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे, विकास इलन बोळींचा टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी गावधनीला आमंत्रित केलंय आणि ही मॅच अतिशय चांगली रंगणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये म्हणजे ज्या वेळेला ही मॅच संपेल त्यानंतर ही मॅच चालू होईल. तुर्तास जाऊयात चालू असल्या मॅचकडे. चला, हिमांशूचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेलाय. चांगला ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तिथं आणि तिथे एकदा धावून पूर्ण केली जाते. बघा, पडईचे सुद्धा आज खेळाडू नाही आहेत. आज शनिवार आहे म्हटल्यानंतर भरपूर जणांचे खेळाडू अनुपस्थित असतील, परंतु खरी मजा उद्या येणार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षक जे आम्हाला जोडले गेले आहेत, पाहायला विसरू नका उद्याचा दिवस, ज्या दिवसामध्ये तुम्हाला मोठमोठ्या मॅचेस, मोठमोठे खेळाडू, मोठमोठी षटकार चौकारांची आतिषबाजी ही पाहायला मिळणार आहे. आणि मला वाटतं संतोषजी म्हात्रे यांचं सुद्धा शेवटचं वर्ष आहे, म्हणजे हे सुद्धा रिटायरमेंट घेतात. बघा, जुने जाणते खेळाडू आहेत, जोपर्यंत त्यांच्या समवेत खेळलात खूप चांगला त्यांचा सहवास तुम्हाला लाभला आहे आणि खूप चांगला अनुभव तुमच्या साथीनं, तुमच्या जोडीनं आतापर्यंत वावरत होता, मैदानाच्या आतमध्ये होता आणि आता तोच जो काय अनुभव आहे तो मैदानाबाहेरून असणार आहे. मला वाटत नाही एक दिवस तरी घरी बसतील, जरी निवृत्ती झाली तरी सुद्धा हे सगळे खेळाडू येणार आहेत. आमचे हर्षलजी नाईक यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, वेलकम. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिला तर तितकासा प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. फटके मोठे खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय बानकर बच्या माध्यमातून, परंतु ते फटके प्रॉपर एक्झिक्यूट होण्यासाठी जे काही पदलालित ते अपेक्षित होतं ते पदलालित ते दिसले नाहीये. सातत्याने बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू कोणता आहे, कोणत्या लेंथवरती पडलाय, कोणती लाईन आहे चेंडूची, या सर्व गोष्टींना विसरत असताना खेळले गेलेले ते फटके. बघा, पुन्हा एकदा हा चेंडू तितकाच पॉईंटच्या डोक्यावर खेळणं गरजेचं होतं, परंतु समोर मांडण्याचा जो काही मानस होता तो थोडासा अंगलट आलाय आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन फॉर बानकर. थँक्यू थँक्यू थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. सुंदर असं गीत या अगोदर आपण ऐकलं. लेस्टमच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंच पुन्हा एकदा वळतात. वाईट +1 अशा 2 धावा येतील, परंतु काय या मॅचमध्ये तितकीशी जान राहिली आहे का? औपचारिकतेच्या दिशेने पुढे पुढे मॅच आली आणि मॅच जवळजवळ पडईच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. एक बॉल 23 समोरच्या दिशेने खेळला गेलाय फटका, चेंडू निघून गेलाय आणि अखेरकार जाता जाता शेवट गोड. चेंडू गेलाय सीमारेखा पार, षटकार.
टोपी घालून खेळायचं